नमस्कार. आज आपण या ठिकाणी जो 4 महिन्यापूर्वी आपला संपूर्ण महाराष्ट्र ज्या एका धोरणाबद्दल धुंडाळून निघाला होता ते म्हणजे मराठा आरक्षणाचं धोरण. आणि या मराठा आरक्षणाच्या धोरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये सहभागी झाला होता. आदरणीय मराठा समाजाचे नेते श्री जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा मोर्चा मुंबईमध्ये निघाला होता आणि सरकारला या मोर्चापुढे आपली मान तुकवावी लागली होती. इतका प्रचंड जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी झाला होता. माझ्या माहितीनुसार तरी जी एकत्र महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा राहिली होती, मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे ह्याच्यासाठीची जी आपल्या महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा राहिली होती, तो जो जनसमुदाय एकत्र त्या मुद्द्यावर आला होता, त्यानंतर महाराष्ट्र निर्मितीनंतर पहिल्यांदा अख्खा महाराष्ट्र एकवटून एका मुद्द्यामागे आलेला आहे. हे आपल्याला पाहता आलं ते फक्त मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये आणि आंदोलनामध्ये पाहता आलं. 3 पिढ्यांचं अंतर ह्या 2 चळवळीमध्ये आहे. परंतु पहिली चळवळ जितकी जोरदार होती तितकीच ही चळवळ जोरदार होती. या संबंधाबद्दल चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षण या मुद्द्याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या येथे आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी येथे जरांगे पाटील साहेबांच्या सोबत असलेले त्यांचे अतिशय निकटचे 2 सहकारी, भूम तालुक्यातले सहकारी या ठिकाणी चर्चेसाठी येथे आलेले आहेत. ॲडव्होकेट विलासजी पवार, नमस्कार. मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यांचे एक सहकारी आहेत श्री संदीपानजी कोकाटे, निपाणी येथील रहिवासी आहेत. तेही या मराठा समाज आरक्षणाच्या चळवळीमध्ये अगदी अग्रणी होते. त्यांचंही मी या ठिकाणी कोकाटे साहेब तुमचंही स्वागत करतो. आज आपण एका चांगल्या चर्चेसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि माझी इच्छा आहे की ही एकतर्फी मुलाखत न होता ही चर्चा व्हावी मराठा आरक्षण या मुद्द्यावर, असा माझा या ठिकाणी उद्देश आहे. माझा म्हणजे पहिलं वकील साहेबांना विचारायचं आहे की वकील साहेब, ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला, आरक्षणाचं तर बाजू आदरणीय शाहू महाराजांनी त्यावेळेस स्वातंत्र्यापूर्वीही आपल्या या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवली होती. परंतु ज्यावेळेस आपलं भारत सरकार पहिल्यांदा अस्तित्वात आलं आणि कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी बसले, तर आम्हाला सर्वांना प्रेक्षकांसहित मला असं वाचायला आणि ऐकायला असं मिळतं की जे हे आरक्षण धोरण आहे ते पहिल्या 10 वर्षासाठीच राबवण्याचे निर्णय आपल्या केंद्र सरकारनं घेतलेला होता. हे कितीसं खरं आहे? हे संसदेत नेमकं ठरलं होतं की नाही? संविधानात ठरलं होतं की नाही? लोकसभेमध्ये ठरलं होते की नाही? याबद्दल जरा माहिती दिली तर बरोबर. बहिणसाहेब, प्रश्नाचं उत्तर देताना अंशतः उत्तर अगदी बरोबर आहे. अंशतः बरोबर आहे. कारण 50-60 1950 आणि 60चा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये आरक्षणाचे 2 मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. पहिले राजकीय आरक्षण, दुसरं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण. हो, हे 2 मुद्दे. बरोबर. तर हे 2 मुद्दे आपण समजले तर आपल्याला तो 10 वर्षाचा प्रश्न समजून जाईल. मी अंशतः बरोबर का म्हटलं की राजकीय दृष्ट्या जे आरक्षण होतं ते 50 ते 60 या 10 वर्षासाठी त्या ठिकाणी दिलेलं होतं. परंतु कालांतराने सत्तांतर झाली सगळी सत्तेसाठी जो 10 ते 10च्या 11 वेळेस हे आरक्षण राजकीय आरक्षण 10 वर्षांनी वाढवत गेले. म्हणजे फक्त राजकीय आरक्षण हे 10 वर्षाचं होतं आणि ते आरक्षण आतापर्यंत 10 ते 11 वेळेस वाढवत गेले. माझ्या माहितीनुसार अजून 2030 पर्यंत ते पुढे एक्सटेन्शन आहे. हा झाला राजकीय आरक्षण. त्यामुळे तुम्हाला आवश्यकता ते सत्य आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे शैक्षणिक
आणि नोकरीमध्ये नोकरी. ते आजपर्यंत कुठलंही त्याला एक्सटेन्शन किंवा 10 वर्षाचं असं लिमिटेशन नाहीये. उलट सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हे जे आरक्षण आहे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक आणि नोकरीमध्ये हे त्या समाजाच्या मागासलेपणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे असं. त्यामुळे ते कधीही 10 वर्षात दिलं असं नाही. अच्छा अच्छा, म्हणजे राजकीय आरक्षणाबाबतच तो 10 वर्षाचा निर्णय आहे. बरोबर. म्हणजे आरक्षण हे संविधानात पक्का आहे. हो, 334 कलम जर पाहिलं तर राजकीय गोष्ट लक्षात येईल आपल्या. आणि मला वाटतं 15 आणि 16 एक कलम आहे अच्छा. भारतीय संविधानामध्ये की तुम्हाला दोन्ही क्लिअरिफाय करण्यासाठी दोन्ही चांगली कलम आहे. त्याच्यामध्ये अगदी क्लिअर सांगितलं. असं. आता मी सुरुवातीला हा म्हणजे राष्ट्रीय स्तरापासून आपल्या स्तरापर्यंत यायचे, अगदी आपल्या गाव शहर तालुक्यापर्यंत यायचे. त्यामुळे मी आरक्षणाचा मुद्दा हा राष्ट्रीय स्तरापासून आपल्या गाव स्तरापासून घेतो. त्याच्यासाठी हा मी पहिला हा प्रश्न विचारलेला आहे. आता ज्या वेळेस म्हणजे मराठा आरक्षण हा मुद्दा पेटलेला नव्हता, तापलेला नव्हता, त्या काळात एक महान व्यक्ती होऊन गेली विदर्भामधले डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब यांनी त्यावेळेस दाहकता ह्या गोष्टीची ओळखली होती की मराठा समाज हा पूर्णपणे शेतकरी आहे आणि पुढे चालून हे शेतीचे तुकडे होणार आहे आणि कुठंतरी तो अडचणीत येणार आहे. तर त्याला कुठंतरी शासकीय मदत मिळावी किंवा शासकीय योजनांचा पाठिंबा त्यांना असावा ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यावेळेस एक चळवळ उभा केली होती की मराठा समाजाने आपल्या नोंदी करताना त्या जनगणनेच्या असतील किंवा आपल्या TC वरच्या असतील किंवा जिथं जिथं जात म्हणून उल्लेख येईल तिथं तिथं मराठा समाजानं कुणबी ही नोंद लावावी की जेणेकरून मराठा आपोआप OBC मध्ये त्याचा समावेश होईल. परंतु त्या चळवळीला विदर्भात खूप चांगल्या रीतीनं पाठिंबा मिळाला. परंतु ह्या भूमिकेला आजच्या परिस्थितीला तरी असं लक्षात येते की हा पाठिंबा ना पश्चिम महाराष्ट्रात मिळाला आणि अत्यंत कमी प्रमाणात आपल्या मराठवाड्यात मिळाला. याचं नेमकं कारण काय असू शकतं? बरोबर आहे. अगदी प्रश्न खूप महत्वाचा आहे. पण भैयासाहेब जर आपण थोडी पार्श्वभूमी पाहिली पंजाबराव म्हणले देशमुख साहेबांनी असं त्यावेळेस घेतला तर मला असं वाटतं 1960 साली खत्री आयोग आला. अतिशय पहिला आयोग तो खत्री आयोग आहे. 1960 साली जेव्हा खत्री आयोगाने सांगितलं कुणबी हा कुणब्यांना आरक्षण दिलं पाहिजे शब्द प्रयोग बघा त्यावेळेचा खत्री आयोगाचा 1960चा. तिथून पंजाबराव देशमुख म्हणजे अतिशय दूरगामी विचारसरणीचे ते लोकनेते आहेत. त्यांच्या लक्षात आलं की हा अतिशय त्याच्यावर अभ्यास केला खत्री आयोगाने वगैरे. आणि मग कुठेतरी कुणब्यांना भविष्यामध्ये अडचणी आहेत ते आयोगात निदर्शनात आलं तर मग तुम्ही सगळे कुणबी व्हा कुणबीमध्ये या अशा स्वरूपात त्यांनी आवाहन केलं. त्याचा फायदा विदर्भाला झाला. लेवा पाटील वगैरे हे झालं. पुन्हा 1900 नंतर एक आयोग आला पुढचा मला वाटतं त्याचं मंडळ आयोग 1960 आणि 80 दरम्यानचा आहे. तर त्या मंडळ आयोगाने काय केलं की काही उपजाती मराठ्यांच्या जसं लेवा पाटील वगैरे ते त्या OBC मध्ये घेतल्या उपजाती. परंतु पूर्ण मराठा जो आहे तो घेतला नाही. त्याचं उत्तर ते आपल्या प्रश्नामध्ये आहे. म्हणजे कसं की त्यावेळेची परिस्थिती अशी होती की लष्करामध्ये काय आपले मराठी होते त्यावेळेस म्हणजे नोकरीमध्ये खूप मराठी होते आणि सगळ्यात शेती जो व्यवसाय होता का नाही म्हणजे उत्तम शेती तो जे आहे ना तो प्रकार होता त्यावेळेस ते वारं होतं आणि तो शेती भरपूर आपल्याकडे होतं. आणि ह्या कारणामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जो आहे ना त्याच्यामध्ये खूप प्रगल्भ समजायचा शेती भरपूर आहे वगैरे. विदर्भात काय होतं की थोडा दुष्काळी भाग आहे डोंगरी भाग आहे सगळी परिस्थिती अशी आहे. ही आर्थिक दृष्ट्या अतिशय तो दुर्बल असल्यामुळं त्यांना नोकरीची आवश्यकता होती. आपल्याला शेती भरपूर वगैरे ही आर्थिक दृष्ट्या आपण अतिशय थोडं त्या काळामध्ये आपण सक्षम समजायचो आणि म्हणून ह्या भावनेतून त्या ठिकाणी त्यावेळेस नाकारले गेले. अच्छा. तर आता तुम्ही म्हणालात की त्यांनी कुणबी नोंदी लावल्या याचा त्यांना फायदा झाला. आजच्या परिस्थितीला काय फरक दिसतो मग विदर्भातला मराठवाड्यातला मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ह्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक याच्यामध्ये काय बदल दिसतो? मी जरा अकॅडमिकलीच सांगतो भैया की काय होतं आतापर्यंत आपण खूप आंदोलन वगैरे केली पण थोडं अकॅडमिकली विचार करावा लागेल. मग मी खत्री आयोग सांगितलं त्यानंतर मंडळ आयोग सांगितलं त्यानंतर बापट आयोग
एकमेव असं बापट आयोग आहे. तर बापट आयोगाने क्लिअर कट सांगितलं की मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे. पण त्याची अंमलबजावणी कुठलं सरकार करू शकलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. मग आपण जे आता डिफरन्सिएशन मला सांगितलं की असं का होतंय, त्याचं कारण काय की आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या ही मंडळ आयोगाने घालून दिलेली एक नीव आहे. ते जर आपण सक्षम ते जर आपण करू शकलो तर आपल्या आरक्षणाच्या दृष्टीने जाता येईल. बरोबर. आणि मग ही सक्षम हे जर आपण कुठे गेलो तर कुणबी नोंदी सापडल्या विदर्भामध्ये कुणबी नोंदी लावल्या सापडल्या गेल्या मी कुणबी असं अभिमानाने सांगितलं गेलं. आणि मग त्या लेवा पाटील हे पाटील जे सगळे पाटील आहेत त्यांना त्या आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी मिळाला गेला. पण महाराष्ट्रात तशी मराठवाड्यात परिस्थिती जाणवली नाही. त्याचं कारण काय की पुढं जे काही चळवळी आहेत ना त्या चळवळी अकॅडमिकली काम न करता असं वेगळ्या थोड्या स्वरूपात म्हणजे दबावात्मक स्वरूप त्यांच्याही चांगली कामं दबावात्मक स्वरूपात काम झालं म्हणून तो बदल झाला. मला आता कोकाटे साहेबाला विचारायचे की ज्या वेळेस पत्रकार असतील मोठमोठे निरीक्षक असतील तर ह्यांचं मत असं की मराठा समाजातील एखादी व्यक्ती जर मराठा समाजाच्या समूहामध्ये बसली किंवा इतर समाजाच्या समूहामध्ये बसली तर त्यावेळेस ती स्वतःला उच्चवर्णीय समजते आणि ज्यावेळेस ती शासन दरबारी जाते किंवा प्रशासनासमोर जाते त्यावेळेस मात्र मी मागास आहे असं म्हणतो. मग नेमकं काय ह्याचं पुढं मराठा समाजाशिवाय इतर जो समाज त्याला पडले मग त्याचं नेमकं उत्तर काय असेल? नोकरीमध्ये जर पाहिलं भैया तर मराठा समाजाची जी आकडेवारी आहे एकूण महाराष्ट्राच्या आकडेवारीप्रमाणे नोकरीमध्ये आकडेवारी खूप कमी आहे. आणि अनेक नोकरी लागत असताना ज्या जातीच्या ज्या स्टेप आहेत त्या स्टेप पार करण्यासाठी अनेक अडथळे येतात. जे काही 50% खुलं आरक्षण आहे 50% तर राखीव आहे पण राहिलेल्या 50% सगळ्याला चान्स दिलेले आहेत. त्याच्यामुळं जो काही महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य मराठा समाज आहे तो समाज जास्त असतानाही जागा कमी पडतात त्याला संधी कमी मिळत आहे. आणि नोकरीच्या अनेक ठिकाणी आता आपण तिघं पण या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये नाही आहे पण काही जणांचे अनुभव जर पाहिले ऐकले तर त्याला ते काम करत असताना नक्कीच त्या ठिकाणी प्रेशर येते म्हणून असं वाटत असेल असे मला वैयक्तिक वाटते. अच्छा अच्छा. नाही याचं काय कारण काय सध्या काकाने त्या विषयापर्यंत गेलो परंतु खोलपर्यंत गेलो नाहीये. तर ते त्याचं मुळाशी जर जायचं असेल ना आपल्याला तर ते आरक्षणाची उतरण का मांडली आहे. आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान पुन्हा आरक्षणाची उतरण मांडण्याचं कारण काय की जो शोषित आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जो अतिशय तळागाळाचा वर्ग आहे त्या वर्गाला पुढे न्यायचं आहे. मग हा वर्ग अतिशय म्हणजे त्या काळामध्ये पासून अतिशय आर्थिकदृष्ट्या गरीब वगैरे पण आपल्या मराठा समाजाकडे शेती होती. शेती होती भरपूर शेती होती काही आपण नोकरीमध्ये होतो पण कालांतराने शेतीमध्ये वर्ग जो काम करणारा होता त्यांना शिक्षणाचं महत्व पडलं आणि तो शिक्षणाचं महत्व पडलं तो नोकरीमध्ये गेला आणि आपला शेतीचा वर्ग पाठीमागे राहिला. आणि मग शेती परवडत नाहीये शेती परवडत नसल्यामुळे मुलाची लग्न होत नाही आर्थिकदृष्ट्या आपण खूप महाराष्ट्रामध्ये पण गेलो याची चेंजेस होत गेल्या ना. आणि एवढं मोठं कॉम्प्युटर युग आलं पुन्हा आता AI आलंय खूप मोठं हे जगामध्ये खूप मोठे बदल होत गेले आणि शेती हा व्यवसाय अतिशय खालच्या पातळीत राहिला. त्याला पूरक व्यवसाय करायसाठी ही आर्थिक सगळ्या गोष्टी बघितल्या तरी नोकरी शिक्षणामधला खर्च हे काही परवडणं असं झालं. आणि मग समाजाला कळालं की अरे आपण काहीतरी कुठेतरी कमी पडतोय. जेव्हा हा समाज एखाद्या नोकरदारासमोर बसला तर त्याला असं कमीपणा वाटायला लागला. आपल्या घरामध्ये 4 पिढ्या नोकरदार नाही अजून सुद्धा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी गावं मी तुम्हाला दाखवतो बयास आहे. आपल्या शेजारचे 2-4 गावं मी प्रश्न विचारले 20-20, 25, 30-30 वर्ष त्या गावामधून मराठा समाजाचा एक सुद्धा नोकरी लागलेला नाहीये. आणि मग म्हणून कुठेतरी कमीपणा जाणवतो. नोकर वर्गात बसलो तर आपण कुठेतरी कमी आहे असं त्या ठिकाणी जाणवतं. त्याचं कारण काय की शेती वगैरे परवडत नाही आर्थिकदृष्ट्या आपण दुर्बल झालो आणि म्हणून ते जाणवतं. आणि बाहेर गेलो तर आपण काय करतो की आज गावामध्ये किती मराठा समाज आहे तर पूर्ण गाव मराठ्याचे असं आपला आविर्भाव दिसायला आपल्याला हे दिसतंय पण ते आपण आर्थिकदृष्ट्या आणि हे नोकरीदृष्ट्या आपण मागासले आहोत की त्या ठिकाणी जाणवतो. म्हणून ही अशी संवेदना थोडासा विरोधाभास. आता आरक्षण हाच जर मुद्दा मराठ्यांचा आहे तर अगोदरही इतर समाजाला स्वातंत्र्यापासूनच आरक्षण किंवा स्वातंत्र्य अगोदरही
काही ठिकाणी होतं, शाहू महाराजांनी दिलं होतं. तर आता आणि अगोदर पण ज्यांना आरक्षण संविधानानं दिलेले, ज्या ज्या समाजाला दिलेले, अगदी आदिवासीपासून बौद्ध समाज, जो मागासवर्गीय समाज आहे, त्यांना आरक्षण दिलेले. तर ह्या आरक्षणाचा लाभ गेली 75 वर्ष, आपल्या स्वातंत्र्याला जी 70-75 वर्ष झाली, त्याचा तो समाज आरक्षणाचा लाभ घेतो. तर तुम्हाला काय वाटतं की हे आरक्षण मिळाल्यानंतर ह्या समाजामध्ये काही उन्नती झाली आहे? काही व्यक्तींची मदत मिळाली, समाज उन्नती म्हणतो आपण. ही समाज उन्नती ह्या आरक्षण धोरणामुळे झाली आहे का, असं तुम्हाला वाटतंय? अतिशय क्लिष्ट जरी प्रश्न असला तरी मला उत्तर अगदी सुसूट थोडं द्यायचं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये प्रश्न अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण विचारात जर घेतलं तर कुठल्याच समाजातल्या वरच्या 10% लोकांचा जर आपण विचार केला, आरक्षणाचा फायदा प्रत्येक एससी, एसटी, ओबीसी असतील, ते 10% लोकांना झालाय. हो, बरोबर. आणि त्या 10% लोकांची नैतिकता पाहिजे होती की खालच्या तळातील लोकांना सांगायचं. हा अतिशय मुळातलं. मग तो प्रश्न जो आहे ना, तो त्या 10% घेतला नाही. तसंच आपल्या मराठा समाजात झालंय. मराठा समाजात काही जे राजकीय दृष्ट्या जो 20-20, 10-10 पिढ्या कमवून बसलेत ना, त्या व्यक्तींनी आपल्या काही लोकांना समजून घेतलं नाही आणि त्यांना फक्त वापर केला, आणि म्हणून त्या ठिकाणी ही आर्थिक दुफळी निर्माण झाली. आणि म्हणून त्याही समाजामध्ये ओबीसी, एसटी जी काही आहेत ना, त्या समाजामध्ये खालच्या स्तरापर्यंत अजून आरक्षणाचा लाभ गेला नाही. परंतु असं नाही म्हणताय ना, परंतु शासनाच्या स्कीमा एवढ्या पाहिजे. आज माझा मराठा समाजाचा एखादा मुलगा शिकायचं जायचं म्हटलं, लाखो रुपये खर्च होतो. आणि तोच समजा एसी बांधव वगैरे असेल तर त्याला खूप मोठ्या स्कीम आहे. जो माणूस त्या ठिकाणी जातो, तो बघतोय, ते सगळं निदर्शनात येत आहे. काही ना काही त्याला लाभ मिळाला, असं नाही की खूप मोठा फरक. मराठा समाजात खूप मोठी तफावत आहे. आणि ह्या कारखानदारी संस्था चालक अशा लोकांमुळं या सर्वसामान्य मराठ्यांना ऐकावं लागलं. खूप संस्था चालक आहेत, खूप राजकीय दृष्ट्या वर गेलेले, तसं त्या ओबीसी समाजामध्ये ऐकायला मिळत नाही. बरोबर. म्हणून सांगतो की म्हणजे गरीब हा गरीबच आणि श्रीमंत हा श्रीमंत होत गेला. म्हणजे आरक्षण जो मूळ मुद्द्यावर जो प्रश्न विचारला नाही, त्याही समाजातल्या 80% लोकांना पाहिजे तेवढा फायदा आरक्षणाचा झाला नाही. परंतु शैक्षणिक दृष्ट्या त्याचा फायदा झालेला आहे. आणि नोकरीच्या दृष्टीने तसं आरक्षणाचा फायदा कधी होतोय, वरच्या ज्याला लाभ मिळालाय मनाने म्हटलं पाहिजे आपण, मी आर्थिक सबल झालोय, मला आरक्षणाचा लाभ नको येतो. त्या सुद्धा समाजात आहे. ओबीसी, एसटी सगळं बांधवाला आमची विनंती की जी काही कलेक्टर मोठमोठे अधिकारी झाले त्यांनी आरक्षण सोडून दिलं पाहिजे. बरोबर. आमच्याही लोकांना असं म्हणणं आहे की तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहेत, तुम्ही त्या लोकांना, खालच्या लोकांना सहकार्य केलं पाहिजे, तर ते कुठेतरी समांतर लेवलला येईल. बरोबर. अगदी. आता ह्या चर्चेचा जर सार पाहिला ह्या प्रश्नाचा, तर वकील साहेब हा मार्क्सवादाकडे जातो असं मला वाटतं. मार्क्सचं काय म्हणणं होतं की आर्थिक स्तरच हा समाजामध्ये वर्ग निर्माण करतो, तिथं जाती धर्माचा काही प्रश्न येत नाही. कारण एक आर्थिक दृष्ट्या सक्षम राहतो एक वर्ग, आणि एक अतिशय दुर्बल राहतो. आणि त्यामुळं मार्क्सचं म्हणणं होतं की ही जी सगळी संपत्ती आहे ती ही राष्ट्राची संपत्ती आहे असं जाहीर करून भांडवलशाहीला संपूर्णपणे त्यांचा विरोध होता. असं जाऊ द्या, तो विश्व बरोबर आहे तुमचं. कारण माणूस अतिशय समाजवादी विचारसरणीची व्यक्ती. भांडवलशाही विरुद्ध समाज असा तसा खूप मोठा सिद्धांत त्यांनी मांडला. तो अगदी योग्यच होता. म्हणून आजच्या काळामध्ये तो सिद्धांत जर अंमलात आणायचा म्हटला, ते राजकीय हे जे काही आले ते वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा कदाचित जनमानसांकडून त्याला विरोध होऊ शकतो. कारण आता आपण परत जो 2 सप्टेंबरला ऐतिहासिक निर्णय झाला त्याच्याकडे आपण येऊ. 2 सप्टेंबरला तुम्ही सर्वच अतिशय जीव तोडून त्या ठिकाणी आंदोलन उभा केलं. मुंबईसारखं जागतिक शहर बंद पाडलं गेलं. तर त्या ठिकाणी जो निर्णय झाला, सरकारनं जो निर्णय दिला, तो मला वाटतं मराठवाड्यासाठी तरी एक निर्णय त्यावेळेस अतिशय महत्वाचा आणि दुर्गामी वाटला. तो म्हणजे शासनाने निर्णय दिला की हैदराबाद गॅझेटनुसार आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर तुमच्या आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते त्या निर्णयानं अतिशय आनंदी झाले. परंतु मला जे ऐकायला पाहायला मिळतं, आमच्या प्रेक्षकांना जे ऐकायला पाहायला मिळतं, ते असं मिळतं की हैदराबाद गॅझेटमध्ये
कुणबी मराठा ह्या ज्या नोंदी आहेत त्या समूह नोंदी आहेत. त्या वैयक्तिक नोंदी नाहीये. तर मग ह्या हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिलेलं आहे हे जे शासन म्हणतंय ह्याचा कितीचा नेमका प्रत्यक्षपणे वास्तवात जाऊन नेमका किती फायदा होऊ शकतो हे जरा सगळ्यांना तुम्ही सांगितलं. जो काही 2 सप्टेंबरचा हैदराबादचा जो जी आर आहे तो शासनाने काढला आणि तो जी आर हा फक्त मराठवाड्यासाठी काढला. आता तुम्ही सांगितलं की त्या जी आर मध्ये गावातील व्यक्तीच्या नोंदी नाही, फक्त आकडेवारी होती. 36 ते 38% कुणबी समाज मराठवाड्यामध्ये राहत होता. पण त्या जी आरचा फायदा एक झालेला आहे की उदाहरणार्थ आपल्या ईट गावामध्ये बालाजी चव्हाण यांची एक कुणबीची नोंद सापडली आहे. तर त्या जी आरच्या आधारे त्या गावामध्ये चव्हाण आडनावाची जेवढी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना त्या बालाजी चव्हाणच्या कुटुंबियांनी एक शपथपत्र द्यायचं की ही माझी भाऊकी आहे, भाऊभाऊकी आहे. अशा एका शपथपत्राच्या आधारे संपूर्ण ईट येथील चव्हाण कंपनीला कुणबीचे प्रमाणपत्र काढता येतात. परंतु आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये कालची आकडेवारी पण जाहीर झाली होती की फक्त 96 ते 98 प्रमाणपत्रच निघालेले आहेत. याच्यामध्ये दुसरी पण एक बाजू आहे, अजूनही व्यक्तीच्या नोंदी सापडत आहेत. अजूनही व्यक्तीच्या नोंदी सापडत आहेत आणि बरेचसे बांधव व्यक्तीच्या नोंद सोपवण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या भूम तालुक्यामध्ये एकही हैदराबाद गॅजेट्सनुसार प्रमाणपत्र मिळालेलं नाही, पण व्यक्तीच्या नोंदीप्रमाणे 400 ते 500 प्रमाणपत्र मिळाले. पण ही आकडेवारी आणखी कुठे जाहीर नाहीये. उदाहरणार्थ पात्रोड या गावामध्येच वकील साहेब त्याच गावचे आहेत, 150 ते 200 प्रमाणपत्र मिळाले. म्हणजे बोराडे असतील, स्वतः यांचे पवार असतील, वकील साहेबांनी काढलं नाही प्रमाणपत्र, पण त्याच्या भाऊकीचे पण 70-80 प्रमाणपत्र निघाले. म्हणजेच अजूनही समाज, मराठा समाज व्यक्तीच्या नोंदी सापडतोय, त्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र काढतोय. गॅझेटच्या आधारे अजूनही समाज पुढे येणार, अर्ज करीनाय. याच्याबद्दल वकील साहेब निश्चितच सविस्तर सांगतील. समाजाला सुद्धा आव्हान आपण करणारच आहोत या मुलाखतीद्वारेच की जे काही आव्हान केले मनोज जरांगे पाटील यांनी की गॅजेटनुसार तुम्ही प्रमाणपत्राची मागणी करा, पण त्याच्यामध्ये अजून काही थोड्याफार शंका आहेत, त्या शंकेचं निरसन आपण निश्चितच पुढच्या थोड्या चर्चेमध्ये करू. त्या दरम्यानच्या काळातच छगन भुजबळ साहेबांनी ह्याला विरोध केला होता की त्यांचं म्हणणं होतं की ह्या निर्णयामुळे ओबीसीवर अन्याय आणि ते सरकारमधलेच एक घटक असल्यामुळे सरकारने मात्र त्यांना सांगितलं की आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार जरी आरक्षण देण्याचं घोषणा जरी केलेली असली किंवा तसा जी आर जरी आम्ही पारित केलेला असला तरी सुद्धा हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या वैयक्तिक नोंदी आहेत मराठा कुणबी त्यांनाच आम्ही फक्त प्रमाणपत्र देणार आहोत. म्हणजे 2 बाजू सर्व समाजासमोर उभ्या राहतात. एक तर हैदराबाद गॅजेटनुसार सरसकट आम्ही देणार अशी बाजू उभी राहते आणि दुसरी बाजू जी आहे सरकार छगन भुजबळांना म्हणताना म्हणते ते अजिबात तसं नाही, तर आम्ही ज्यांच्या वैयक्तिक नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये सापडतील त्यांनाच आम्ही आरक्षण म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत. नेमकं हे काय होतं? मुद्दा अगदी बरोबर आहे. वैयक्तिक हा शब्द आपण वारंवार वापरला पाहिजे. अति 1-2 यापूर्वी सुद्धा आपल्या समाजातील काही उच्च विचारश्रेणीचे क्रिटिसाइज करणारे अभ्यासक जरांगे पाटील त्याला खूप छान म्हणतात, आम्हाला ते देखील वाटतात. खरं सांगतात खूप सुईच्या टोका एवढा सुद्धा फायदा होणार नाही असं म्हणणारे अभ्यासक होते आणि त्यांना चपराक बसलेलीच आहे. आता ह्यात मी सांगतो की हे कंट्रोल डॅमेजचा प्रकार आहे. हे दोघांचे स्टेटमेंट राजकीय दृष्ट्या केलेलं कंट्रोल डॅमेज आहे असं कसं असतं. अगदीच त्याचं कारण असं आहे की भयासाहेब कितीतरी लाखो नोंदी गावनिहाय त्या ठिकाणी आहेत. फक्त व्यक्तीच्या जरी नसल्या तरी समथिंग ह्या गावामध्ये एवढ्या हजार नोंदी, समथिंग जिल्ह्यामध्ये एवढ्या हजार नोंदी. ह्या आधारावर त्या ठिकाणी 2 सप्टेंबरचा जी आर निघालाय. जी आरच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये असं सांगितलंय
की नातेवाईक कुळातील कुठल्याही व्यक्तीला जर त्या ठिकाणी त्याची नोंद सापडली असेल किंवा त्याला प्रमाणपत्र मिळत असेल तर तो शपथेवर त्याच्या त्या नातेवाईकाला देईल असे स्वरूप आणि त्याच्यावर आतापर्यंत कितीतरी प्रमाणपत्र निघाले दोघांचंही उत्तर हे जे 98 जरी प्रमाणपत्र निघाले असले ना तर हे उत्तर त्यांना आहे ते जे काय म्हणतात वैयक्तिक मिळतील तसं नाहीये ऑलरेडी आम्हाला शपथपत्रावर हे 98 नोंदी सापडल्या ना की कुठल्या कुणबी नोंदीवर यापूर्वी सापडलेल्या ह्या नोंदीप्रमाणे मिळालेले 2 सप्टेंबरवर 98 कुणबी प्रमाणपत्र मिळालं हे यश आहे आणि म्हणून हे दोघांचं जे काउंटर आहे ते कंट्रोल डॅमेज कंट्रोलचा प्रकार आहे राजकीय गोष्ट आहे राजकीय ते जे काही बोलले ते राजकीय म्हणजे त्याचा अर्थ जो 94-98 आकडा सांगितला जातो तो फक्त हैदराबाद गॅजेटशी संबंधित आहे मात्र ज्या काही 52 लाख नोंदी निघाल्या त्या खऱ्याच आहेत त्या मिळालेल्या आहेत त्या 94 सहित असतील किंवा 94 सोडून असतील परंतु 52-54 लाखाच्या ज्या प्रमाणपत्र मिळाले हे मिळाले बरोबर पण ज्या नोंदी मिळताना संघर्ष खूप करावा हो ज्या काही 58 लाख नोंदी येतात त्या नोंदीमध्ये विदर्भाच्या नोंदी मोजल्या गेल्या खानदेशच्या नोंदी मोजल्या गेल्या पण सर्वात जास्त फायदा नगर नाशिक जिल्ह्याचा झाला अच्छा नगर जिल्ह्यामध्ये आता आपल्या धाराशिव जिल्ह्याची बाँड्रीज आहे त्या जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी स्पष्ट व्यक्तीच्या नोंदी होत्या स्पष्ट नोंदी असताना सुद्धा प्रमाणपत्र दिलं जात नव्हतं पण ज्या वेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला म्हणजे जी काही अंतर्गत सराटीमध्ये लाठीचार्ज झाला आणि हे लढ्याचं स्वरूप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पांगलं गेलं त्यावेळेस सरकारने निर्णय घेतला की ज्याच्या नोंदी असतील त्या नोंदी खुल्या करा आणि प्रमाणपत्र वाटा तर त्याचा फायदा आपल्या सोलापूर जिल्ह्याला आणि नगर जिल्ह्याला अतिशय खूप झाला एक प्रत्येक गावामध्ये 80-90% मराठा समाज कुणबीमध्ये गेला फक्त की मराठवाड्यामध्ये एक दुर्दैव आहे की आपल्याकडे ज्यावेळेस निजामाची सत्ता होती त्यावेळेच्या ज्या काही नोंदी सांभाळून ठेवण्याचं काम होतं आपली जी ग्रामपंचायत आहे किंवा आपलं तहसील असेल महसूल विभाग असेल आपल्या नोंदी अजूनही चांगल्या स्थितीमध्ये नाही येतात किंवा अजूनही दाखवल्या जात नाही ती मोठा अडचण आहे तशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही गाव नमुना 13 गाव नमुना 14 गाव नमुना 33 म्हणजे जन्ममृत्यू 13 आणि 33 म्हणजे जन्मगणना या नोंदी अजूनही प्रत्येक गावच्या सुरक्षित येतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तशा नोंदी आपल्याकडे नाही येतात अजूनही सरकारने याच्यावर बारकाईने काम करावं आणि ह्या जनतेसाठी जर खुल्या केल्या 1881 ला जनगणना झालेली आहे ती जनगणना अजूनही खुली नाहीये कुणाकडेच मिळाली नाहीये 1881 ची जर जनगणना मिळाली ती व्यक्तिशः आहे ती जर जनगणना मिळाली तर त्यावेळेस मराठवाड्यामध्ये 38% कुणबी समाज होता म्हणजे 38% व्यक्तिशः नोंदी मराठवाड्यात सापडतात ती जनगणना कशी खुली करता येईल त्याच्यावर कसं काम करता येईल हे मराठा समन्वयक काम करणारे आणि सरकार याच्यामधूनच हे अजूनही पुढे जाऊन मराठवाड्यातल्या लोकांना न्याय देता येईल बरोबर आता ह्याच्यामध्ये मला तो स्लोगन जो आहे तो खूप आवडतो की गरजवंत मराठा झाला बरोबर जो मग तुम्ही जे सांगितलं की ज्यांना आरक्षण मिळालं ते एकदा वरच्या स्तरावर गेले की खाली लक्ष गेले मग ते कोणत्या समाजाचे असतील म्हणजे खालचे ज्याच्याकडे लक्ष नाही त्यांनाच आपण डेफिनेशन किंवा व्याख्या दिली की गरजवंत परंतु मला सुद्धा वैयक्तिक आमचे दृश्य दिसत आहे तर मी देशमुख आहे मी मराठा आहे किंवा पुढारी आहे आर्थिक दृष्ट्या चांगला सक्षम आहे तर माझं कुणबी प्रमाणपत्र लगेच मिळते परंतु जो खरा गरजवंत मराठा आहे त्याला माझ्या निरीक्षणानुसार तरी होतीच कोकाट्याची त्याला त्रासच होतो अर्थात त्याच्यामध्ये वाईट प्रवृत्ती होतीसाहेब म्हणतात तशा वाईट प्रवृत्तीही काही दलाल निर्माण झाले कुणी प्रशासकीय अधिकारी दलाले तुमच्या आमच्या कार्यकर्ते दलाले ही वाईट बाजू जरी सोडली तरी सुद्धा खरा कुणबी जरी असला ना मराठा त्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रासच होतोय ह्याच्यावर काही उपाययोजना शासनाने करावी काय याच्याबद्दल तुमचा विचार काय नंतर मुळात भैया कुठलीही क्रांती होत असताना म्हणजे खूप काहीतरी घेऊन जाते बरोबर क्रांती होत असताना तर ही मराठा आरक्षणाची क्रांती होत असताना बरेच आधी अण्णासाहेब पटेल पटेल सगळे आमची गेली हजारो बलिदान त्यांनी आमची घेऊन गेली खूप मोठं रक्त सांडलं गेलं
त्यानंतर संघर्ष होता, सन्माननीय मराठा योद्धा जरांगे पाटील आले, त्यांनी खूप मोठे केलं. पण जरांगे पाटलाचा जो उद्देश आहे ना तो खूप निखळ आहे. तो उद्देश समजून घेऊन आपण जर काम केलं तर आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये माझ्या दृष्टिकोनातून. फक्त प्रॉब्लेम कुठे पहिलं काय होत होतं माहिती का, तिथं मिळत नाही जात नव्हते. आता प्रॉब्लेम कुठे माहिती का, आता त्या कार्यालयात प्रॉब्लेम झाला. कार्यालयात प्रॉब्लेम झाला म्हणजे मी ऑनेस्टली सांगतो, मी अतिशय परखड बोलणारा व्यक्ती, मी त्या प्रक्रियेमध्ये आहे. कार्यालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी कास्टिसिझम व्हायला होतं. हे याच्यातला सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे. दुसरा आहे की आपण सध्या स्थितीला एक मराठा सेवक म्हणून मराठा समाजाचं काहीतरी काम करायचं म्हणून त्याचं ऋणच फेडायचं जर असेल ना तर अजून गावोगावी जेवढं मनातून काम करायचं तसे 5-5 तरुण वर्ग उभा करावा लागेल. तो तरुण वर्ग त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. तो अजून तरुण वर्ग काम करत नाही ह्या ह्याच्यावर प्रमाणपत्रावर मिळवून. हे जर चळवळ राबवली गेली तर कुठलाही काही असू द्या तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. किती कास्टिझम उद्या किती कायद्यानुसार प्रोसिजरला अडथळा आणता येणार नाही. आजचं उद्या होईल ती प्रक्रिया पूर्ण जाईल, पण करणारं व्यक्तिमत्व पाहिजे. आता तिथं जाऊन कितीतरी त्या स्टेजवर ओरडत आहे, परंतु खाली तळागाळामध्ये म्हणजे तळागाळातल्या लोकांनी त्या ठिकाणी प्रमाणपत्र काढण्याचा जो ओघ आहे ना तो वाढवला पाहिजे. तो वाढवायचा असेल तर तालुका लेवलची काही लोक आहेत आमचे काम करणारी, त्यांनी सुद्धा तालुका गावातल्या आलेल्या लोकांना सहकार्य केलं पाहिजे. हिचे कुठेतरी इस्टॅब्लिश जर केली तर ते होणार नाही. आणि म्हणून गोरगरीब कुठेतरी त्या ठिकाणी मराठा त्यांचा भावना पायदळी तुडवल्या जातात ह्या कारणामुळे, म्हणून त्यांना त्रास होतो. भैया साहेब, एक आपल्या तालुक्यातच उदाहरण सांगतो की ज्या वेळेस कुणबी नोंदी शोधत होतो, शिंदे आयोगाने नोंदी शोधल्या, बराचसा 13 नोंदी दाखवल्या गेल्या आपल्या तालुक्यामध्ये, ते गुंडाळलं गेलं आणि शासन दरबारी म्हणजे की एवढ्याच नोंदी येतात. त्याच्यानंतर मराठा सेवक जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवकांनी कलेक्टर ऑफिसला गेले, आमची भूमची टीम होती, ते सर्वांनी तिथं गेले, विशेष परवानगी घेतली गेली आणि हे दप्तर दुबार तपासलं गेलं. तर त्या दुबार तपासलेल्या दप्तरामध्ये आपल्या परिसरातली आंदोलन सोडण्यात आले. त्या गावामध्ये 92 नोंदी व्यक्तिशा सापडल्या. 92 नोंदी. पण एक अतिशय दुर्दैव आहे की त्या गावामध्ये इतकी बी अनवस्था आहे की त्या गावामध्ये अजूनही 9 सुद्धा प्रमाणपत्र निघाले नाहीत. म्हणजेच व्यक्तिशा नोंदी सापडण्यासाठी काही समाज अतिशय धडपड करतोय, अतिशय धडपड करतोय. पण ज्या गावामध्ये नोंदी सापडल्या त्या गावामध्ये अनवस्था आहे की माझा मुलगा अजून एक खूप छोटा आहे, आत्ताच त्याला गरज नाहीये, आत्ताच काढायची मला काही आवश्यकता नाहीये, काढू परत बघू नंतर, अशी पण आपल्या समाजामध्ये एक मरगळ तयार झाली आहे. आपल्या चांदवड गावामध्येच एक खोशेची नोंद भूममध्ये सापडली आहे. तर ते सुद्धा कुटुंबापर्यंत माहिती पोहोचवली, पण त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की माझे मुलं अजून काही आवश्यकता नाही, बघू नंतर काढू नंतर. म्हणजे व्यक्तिशा नोंदी सापडून सुद्धा अनवस्था राहिली. आणि मराठा सेवकांनी सुद्धा आता काही चांगले काम करतात. प्रश्न काय की गरजवंत मराठ्याचा की गोरगरिबाला मदत व्हायलाच पाहिजे. पण प्रत्येक तालुक्यामध्ये काही चांगलं काम करणारे सारखे अनेक जण येतात. आज विलास पवार सर सारखे दररोज त्या टेबलवर 10 तरी व्यक्ती जात आहेत, आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारत आहेत, आम्हाला मदत होईल का? आणि ते अतिशय 100% सांगतायत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट इथपर्यंत आणा, तुम्हाला जी पाहिजे ही मदत त्या ठिकाणी केली जाईल. असे प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा अनेक मराठा सेवक आहेत, मराठवाड्यामध्ये अनेक सेवक आहेत. पण लोकांची अनवस्था, जे काही कागदपत्र गोळा करायचे त्याला जे काही 2 पैसे खर्च लागणार आहेत त्याच्यामध्ये थोडी नरगळ आली. कालच्या मुंबई दौऱ्यामध्ये यश मिळाले, पण कागदपत्र दाखल न करण्याकडे थोडा जास्त कल झाला. नाही, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, मराठा समाजातच हा दुर्गुण असं नाही, मनुष्य प्रवृत्ती आहे की तहान लागल्यावरच वीर खांदायची. अर्थात त्यांना ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस ते मिळणारच आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्राची आकडेवारी संलग्न उदाहरण दुसरं बसेल भले असेल. 890 काहीतरी स्कीम आहे ग्रामपंचायतमध्ये, फक्त आपण 10 ते 12 अवेल करतोय. एवढंच माहितीत ना. म्हणजे मला सांगायचं काय की लोक कागदपत्र ह्यालाच का भीतात मला कळत. म्हणजे 800-900 स्कीम असून सुद्धा जर आपण 10-12 यूज करतोय तसंच प्रमाणपत्र झालंय. लोकांना जागृत करायचं किती. जरांगे पाटलाच्या रक्ताचं पाणी झालं, बाकी किती तो व्यक्ती एक व्यक्ती किती पडणार ना. समाजातल्या तळागाळातल्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की काढून ठेवला पाहिजे. त्यावेळेस पंजाबराव देशमुख म्हणत असतील तुम्ही नोंदी करा, किती दुर्गामी किती मोठा प्रगल्भ विचार. तसंच जरांगे पाटलांनी सांगितलंय तुम्ही
भरा, बाहेर निघा, काढा, प्रमाणपत्र काढा, अडचणी आल्या मी स्वतः तयार आहे करायला, असं पाटील म्हणतायत. ठीक आहे, होईल हळूहळू. तुम्ही मागाशी म्हटलं क्रांती आहे, क्रांती अगदी वेगळं करत करत हळूहळू जाते. क्रांतीची प्रक्रिया अगदी लेंदी आहे. आता ह्याच्यामध्ये वकील साहेब 1986 साली ह्या म्हणजे माझ्या गर्वात नाही सांगत, मला कालावधी सांगायचं. बरोबर. 1986 साली ज्यावेळेस शशिकांत पवार साहेब मराठा महासंघाचे अध्यक्ष होते आणि विदर्भवीर अण्णासाहेब पाटील, ते अण्णासाहेब पाटील, विदर्भवीर अण्णासाहेब पाटील वगैरे ही मंडळी होती. आपले केज तालुक्यातले एक नेते होते त्यावेळेस. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये 1986 साली पहिली उस्मानाबाद जिल्ह्यातली मराठा महासंघाची शाखा ईटमध्ये चालू झाली आणि मी त्याच्यामध्ये सक्रिय होतो. त्यावेळेसपासून मराठा चळवळीमध्ये अगदी विनायक मेटेंपर्यंत सगळी नेतृत्व मी पाहत आलो. तर अण्णासाहेब पाटील, पहिलाच असे अण्णासाहेब पाटील, त्याच्यानंतर शशिकांत पवार साहेब असतील, त्याच्यानंतर अण्णासाहेब जावळे साहेब असतील, त्याच्यानंतर आपले विनायकराव मेटे साहेब असतील, अशी खूप मोठी शृंखला ती येऊन ठेपते ती जरांगे पाटील साहेबांपर्यंत. परंतु मी जे पाहिलं त्याच्यामध्ये असं दिसलं की मराठा कधीच जागृत झाला नव्हता. ही अगदी वस्तुस्थिती. अगदी मोठमोठ्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. शंकरराव कोल्हे साहेब असतील, त्यावेळेस तर खूप मोठे सहकारामधले नेते होते, त्यांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता. म्हणजे असे मोठमोठे नेते सुद्धा त्यावेळेस मराठा चळवळीमध्ये सक्रिय सहभाग दाखवत होते. परंतु त्याला मराठा ह्या जातीतल्या कार्यकर्त्यांनी किंवा समाजानं पाहिजे तेवढा पाठिंबा दिलेला नव्हता, हे मी डोळ्यानं पाहिलं. परंतु ज्या वेळेस जरांगे पाटील साहेबांचं नेतृत्व समोर आलं त्यावेळेस अगदी महिलांपासून, ज्याला आपण शब्द वापरू शकतो, आबाल वृद्धांपर्यंत, अगदी छोट्यांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही माणसं मराठा चळवळीमध्ये आली. तर जरांगे पाटील साहेबांचं असं काय गमत की जो समाज त्यांच्या पाठीमध्ये एक होता. याचं उत्तर देण्यापूर्वी उत्तराला शेवटी येतोय. परंतु आपण बघतोय कुठल्या नदीचा उगम अगदी छोटाच असणार आहे. हो, ढोबळावर उगम करण्याचं काम त्या महापुरुषांनी केलं, महापुरुषांनी केलं. बरोबर आहे, उगम करण्याचं काम केलंय. आणि त्या काळाची परिस्थिती व्हायची अशी होती. अण्णासाहेब जावळे पाटील असतील, अण्णासाहेब पाटील असतील, विदर्भ अण्णासाहेब पाटील असतील, त्या काळात परिस्थिती अशी होती. व्हायचं सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता, पेपर एवढे भारी नव्हते वाचायला वगैरे, तळागाळापर्यंत येत नव्हते. ही त्यातली परिस्थिती. दुसरी, मी शेतकरी खूप मोठा आहे, आर्थिकदृष्ट्या सबल आहे, सुद्धा मानसिकता त्या काळामध्ये होती. आज नेहमी. आणि राजकीय दृष्ट्या जी काही 10-15% जी मराठा समाजाची वर गेलेली नेते होते त्यांनी जागृती केली नाही, त्यांना विरोध करणारा वर्ग नव्हता. आज मी बोलू शकतो त्या काळामध्ये एखाद्या राजकीय दृष्ट्या व्यक्तीच्या जर विरोधात बोलायचं म्हटलं तर ताकद नव्हती. हे सगळे पिरामिड्स आपलं लावले ना, हे सगळे आले त्याला, तर त्या काळातील चळवळ सुद्धा खूप मोठे होत्या. परंतु अनावधानाने त्याला विस्तृत स्वरूप मिळालं नाही. दुसरी कारण, काही चळवळी जे काही संस्था, ज्या काही जे उभा करणारे लोक आहेत ना, ती थोडी राजकीय दृष्ट्या राजकीय राजकारणामध्ये गेली, सपोर्ट केले वगैरे अशा स्वरूपाच्या पण गोष्टी झाल्या. ते विभागले गेलं, पुन्हा विचार विभागले गेले, काय त्या दृष्टिकोन त्यात सुद्धा गोष्टी आहेत. आणि मग कालांतराने जरांगे पाटलांच्या या भूमिकेला लोकांनी सपोर्ट का केला, हा तुमचा मूळ प्रश्न. तर ती कारणं वेगळी होती. आता ही कारणं अशी की आजच्या परिस्थितीमध्ये एवढा मोठा रांजला गाजला आणि पिंजलेला गरजवंत मराठा समाज कुठेतरी नेतृत्व बघत होता. 25 वर्षापासून जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मूव्हमेंटमध्ये आहेत, हे सगळ्यांना माहीत होतं, अवगत होतं. आणि एवढं मोठं नेतृत्व काम करत आहे आणि सगळ्यात मोठा विश्वास हा सगळ्यात आज गोष्टीत आहे. अशा व्यक्तीवर एवढा निखळ विश्वास टाकण्याचं कारण काय, तो व्यक्ती निरभर आहे, मॅनेज न होणार व्यक्ती, हे मान्यच आणि म्हणून त्याच्यामुळे हे पण कारण आहे. आणि त्या व्यक्तीने स्वतःच्या रक्ताचं पाणी गेलंय, कुटुंब सोडलंय, 6-6, 2-2 वर्ष कुटुंबाकडे गेले नाही, स्वतःची जमीन विकली. असं जर नेतृत्व आपल्याला मिळत असेल तर समाजाला विश्वास बसला पाटलांवर आहे. आणि पाटलांवर विश्वास बसल्यानंतर तालुका जिल्हा लेवलला काम करणारी मंडळी ती सुद्धा त्यांनी ही गेली. आणि मग ह्या कुठेतरी गरजवंत एकत्र आला आणि खूप मोठा इतिहास जरांगे पाटलाच्या नेतृत्वात घडला. तर यापूर्वी, त्याच्यापूर्वी त्याचं वातावरण जर कोणी केलं असेल तर ते जे काही 60 मोर्चे निघाले, मूक मोर्चे, त्याच्यामधून पायाभरणी ह्या मोठ्या ह्याची केली आहे. तर त्या 7 मूक मोर्चाने केली. आम्ही सुद्धा काम केलं 2016ला. आणि मग त्या पायाभरणी केली. त्याच्यात खूप मोठं
प्रगल्भता दाखवली कुठलंही नेतृत्व नव्हतं. काही लोकांनी नेतृत्व घेतलं, गैरफायदा घेतला, ते सोडून देऊ, तरी सुद्धा जरांगे पाटील त्यामध्ये सक्रिय होते, पण त्या ठिकाणी पुढे आले नव्हते. पण जेव्हा पाटलांनी त्या प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये हे करून स्वतः जमीन गेली त्या लोकांना सोडवण्यासाठी, अतिशय खूप परिस्थिती, आणि मग त्या ठिकाणी ह्या सगळ्या परिस्थिती बघितलं, निर्भर व्यक्ती आपल्या समोर येतोय ना, म्हणून समाज त्या ठिकाणी पाटलांच्या पाठीमागे गेला. म्हणून हे एवढं विस्तृत स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला. म्हणजे योग जुळून आला मराठी समाजाची निकट आणि जरांगे पाटील साहेबांसारखा निस्पृह आणि कोणत्याही राजकीय नेत्याच्या अखत्यारीत न जात याच्यामुळे हा समाज अगदी बरोबर. तर जरांगे पाटील साहेब या नेतृत्वाकडे जर पाहिलं तर आता टीका तर खूप आहे. हो, टीका निश्चितच होणार, ती ग्राह्य धरावीच लागणार. परंतु कोणती टीका खरी आहे, कोणती टीका खोटी, हे पाहण्याचा अगदी राजहंस पक्षाप्रमाणे जनता करतच असते, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु एक मुद्दा अतिशय जरांगे पाटील साहेबांच्या बाबतीत विवादास्पद दिसतो. तो कोणता? तर त्यांनी ह्या विधानसभा निवडणूक होण्याच्या अगोदर जाहीर केलं की आम्ही म्हणजे राजकीय निर्णय काहीतरी घेणार आहोत, कुठंतरी पाठिंबा देणार आहोत, कुठंतरी एखादा उमेदवार उभा करणार आहोत, असा निर्णय घेतला. आणि आंतरवर्ती सराठीला राजकारणी लोक, तुमचे कार्यकर्ते बाजूला राहील असं मी परंतु राजकारणही नाही, राजकारणाची वेगळी नाही, परंतु सत्ता कारणासाठी जी झपाटलेली माणसं तिथं सगळी एकत्र. आणि परत तो निर्णय जरांगे पाटील साहेबांनी बदलला. नेमकं ह्याच्या पाठीमागचं गुपित काय? ज्याला लाभ मिळाला पाटलांच्या ह्या निर्णयाचा ती शांत आहे असं म्हणूया, आणि ज्याला लाभ नाही मिळाला ती टोळी म्हणतात पाटलाला आरोप करते असं म्हणूया. पण त्याचं खरं मत त्यात सांगा, पाटील जरांगे पाटील एक दैवी शक्तीचं माणूस मी मानतो. मी जरी एज्युकेटेड असलो, मला कोणी काही म्हणत असेल की वकील आहे तरी पाटलांच्या, मी खरं सांगतो की दैवी शक्ती मानतो. मला खूप भावनिक माझी अटॅचमेंट जरांगे पाटलांमध्ये आहे. त्या व्यक्तीला बघितलं तरी मला माझ्या अंगावर शहाणे येते. त्याचं कारण काय बघायचं आहे, त्या व्यक्तीचा अभ्यास खूप आहे. 25 वर्षाचा खूप संघर्ष आहे. आणि मग त्या व्यक्तीने आतापर्यंत दबाव तंत्राचा इतका सुंदर वापर केलाय समाजहितासाठी. काही लोक स्वतःसाठी करतात, आणि हे दबाव तंत्राचा पार्ट होता असं माझं म्हणणं आहे. पार्ट आणि पार्सल ऑफ दबाव तंत्र असं म्हणलं तरी हरकत नाही, एक पार्ट होता दबाव तंत्राचा. त्याचं कारण असं आहे की आजच्या स्थितीला आम्ही राजकीय दृष्ट्या सुद्धा काही करू शकतो हे दाखवून देण्याचं काम त्याच माध्यमातून केलं. परंतु हेतू विसरले नाही. हेतू काय होता? आरक्षणापर्यंत जायचा. आणि जर जरांगे पाटलांनी राजकीय निर्णय घेतला असता तर परिणाम काय झाले असते? 20 सीटं निवडून आले असते. आणि मग तुम्ही बाकीचे राजकीय लोक म्हणले असते घ्या ना तुमच्या 20 आमदाराकडून, कसं घ्यायचं तसं घ्या. म्हणजे मूळ मुद्दा बाजूला गेला असता, आमदार 20 आले असते. पण हे स्वार्थ जरांगे पाटलांना माहिती. आज पाटील जर म्हणले असते तर मुख्यमंत्री सुद्धा पाटलाच्या मनाने झाला असता. बरोबर. पाटलाचा जो उद्देश होता ना जरांगे पाटलाचा आरक्षण मिळवण्याचा, तो बाजूला पडला असता. म्हणून जरांगे पाटलांनी ऐन टाइमला तो निर्णय, पहिल्यापासून डोक्यात राजकारण नव्हतंच, मूळ मुद्द्याला जायचं होतं, म्हणून दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी हा एक उचललेलं पाऊल होतं. आणि ते पाऊल उचललं पाटलांनी, तो माघारी घेतली. त्याचं कारण काय? राजकीयदृष्ट्या जर आपण गेलो तर 20 आमदार येतील, परिस्थिती अशी 20 आमदार येतील, त्याचा फायदा होणार नाही. कारण हे दोन्ही पक्ष परत म्हणत बसतील की 20 आमदार घ्या तुम्ही आरक्षण, आता आम्हाला काही गेलं नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून तो मुद्दा मागे म्हणजे तो एक दबाव तंत्र 100%. आता आपण सगळे उदाहरण घ्या ना, एखाद्या मंत्र्यांनी मराठा जरी असतो, एखादा जर आमदार आणि मराठा मंत्री जर मराठा समाजाच्या विरोधात बोलला तर त्यांनी ते जात वगैरे बघितलं नाही, त्यांनी सुद्धा काटा दबावानं काम केलं. सांगायचं म्हणजे वाकड्याला सरळ करण्यासाठी एखादा उचललेलं पाऊल त्यातला एक तो पाऊल येतो. ही पटणारी गोष्ट. आणि त्याला समाजकारण हे जरी असलं तरी ते समाजकारणातलं समाजकारण पटणारं समाजकारण. राजकारण न पटणारं असते, पण समाजकारण काही लोकांना पटणारं पाहिजे, समाजकारण पटणारं होतं. अगदी खरं. म्हणजे हा एक दबाव तत्वाचा त्या ठिकाणी भाग होता. हे निश्चितपणे खरं वाटते. कारण काय आहे, मी काही मोठमोठे जे पत्रकार त्यांचं मी प्रतिक्रिया पाहिली जरांगे पाटील साहेबांच्या बाबतीत. आपले एबी माझाचे खांडेकर साहेब असतील किंवा राहुल कुलकर्णी असतील, ते हिंदीचे कुणीतरी आहेत त्यांचे, तर त्यांची प्रतिक्रिया जरांगे पाटील बाबत अशी आहे की ही व्यक्ती जरी गावंढळ बोलत असेल, त्यांचा पेहराव जरी गावंढळ असला तरी सुद्धा ही व्यक्ती अतिशय
हुशार आहे, अतिशय चलाक आहे. राजकारणामध्ये जरी ते सक्रिय नसले तरी संपूर्ण राजकारण हे त्यांनी पळून पिलेले. आणि असं अजिबात कोणी समजू नये की ही व्यक्ती गावंढळ आहे. बोलण्यामध्ये अजून त्यांच्या शिव्या जरी येत असल्या तरी सुद्धा ही व्यक्ती हुशार आहे. हे त्यांच्या निश्चितपणे प्रतिक्रिया त्या काळात मी बघितलेल्या आहे. या चर्चेचा एकूण सार मला वाटतं असा आहे की आपण मराठा चळवळीतलं राजकारण ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू, परंतु मला असं वाटतं की हा आरक्षण जे मिळणार ते समस्त मराठा समाजाला फायदेशीर आहे. जे प्रमाणपत्र मिळाले त्याच्या आकडेवारीमध्ये जरी तुम्ही मी 100 म्हणत असलो, तुम्ही 200 म्हणत असला, तुम्ही काही लाख म्हणत असला, तरी सुद्धा जे काही प्रमाणपत्र मिळणार त्याच्यातून निश्चितपणे मराठा समाजाचं हितच होणार आहे. हे मात्र निश्चितपणे आहे. हे मात्र कुणीही याला पर्याय समजू नये किंवा काही वेगळं समजण्याचं काहीच कारण नाही, कारण त्याच्यातून तो लाभ होणारच आहे. मला म्हणजे अजून एक गोष्टीबाबत खुलासा करून घ्यायचा आहे की खूप मोठं आंदोलन मराठा आरक्षणासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं. आंदोलनकर्त्यांनी सहकार्यच केलं, परंतु काही आंदोलनकर्ते कदाचित चुकले असतील किंवा त्रयस्थ माणसं त्या आंदोलनात आले असतील. ह्या गोष्टीतून ज्या काही केसेस झाल्या, पोलीस केसेस झालेल्या किंवा कोर्टात पण काही केसेस दाखल झालेल्या, तर आदरणीय जरांगे पाटील साहेबांची ती पण मागणी होती की ह्या केसेस जे झालेल्या आहेत आमच्या मराठा बांधवांवर त्या तुम्ही परत घेतल्या पाहिजे. ही खूप मोठी त्यांची मागणी होती. मग मला प्रश्न पडतो की सरकारकडे ही मागणी केल्यानंतर सरकारनं सांगितलं होतं की आम्ही परत घेऊ. त्या केसेस परत निघाल्या की नाही, नेमकं ते मराठा बांधव कोणते असतात? सरकारच्या बाबतीमध्ये सरकारने 2-3 निर्णय घेतले पण केसेस मागे घेण्याच्या संदर्भामध्ये, परंतु जी मुख्य आपली मागणी होती आंतरवली सराटी वगैरे केसेसचे गुन्हे नोंद झाले, इतर ठिकाणी गुन्हे नोंद झाले, ते मागे घेण्यासंदर्भात होती. त्याच्यापासून सरकारचं काही हालचाल दिसत नाही. तिथं आम्हाला सरकारची दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी दिसते. परंतु बऱ्याच केसेस झालेल्या असतात. आमच्या 2-3 केस झाल्या, संदीप काकोर झाल्या, अशा पूर्ण तालुक्यातील बऱ्याच मराठा बांधव झाल्या. त्याच्या 2-3 केसेस त्या ठिकाणी माघारी घेतलेल्या आहेत. बरं, म्हणजे दोन्ही स्वरूप काही घेतलेले काही पेंडिंग. आता ह्याच्यातला अजून एक मला जो दिसतो फरक तो मला साहेब तुम्हाला विचारायचा आहे की हा भारत देश जो आहे किंवा महाराष्ट्र जो आहे विविध जाती धर्मांचा याच्यामध्ये समावेश आहे, तो त्याच्यातूनच घडलेला. तर ह्याच्यामध्ये जे इतर जात धर्म दिसतात आरक्षणाची मागणी नसले त्याच्यात ब्राह्मण आहेत, मारवाडी आहे, जैन आहे, सिंधी आहे. हे जे जात किंवा हा धर्म किंवा आपण हा एक वर्ग समजू, वर्ग नाही म्हणता येणार, परंतु ही जी समूह आहे, समाज समूह जे आहे, तर हा कसल्याच आरक्षणाची त्यांची मागणी नाही ना, आरक्षणात कधी नव्हता, अजूनही त्यांना त्यांची मागणी नाही. परंतु जर आपण याचा सर्वंकष दृष्टिकोनातून जर याच्याकडे पाहिलं तर हा समाज आर्थिक दृष्ट्याही सुधारलेला आहे, सामाजिक दृष्ट्याही तो पुढारलेला आहे आणि पडद्याच्या पाठीमागे राजकारण सुद्धा बरंच असं यांच्या ताब्यात आहे असं दिसून येतं. नेमका याच्यामध्ये काय फरक? भैयासाहेब, ह्याला आपण मुळाशी जावं लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आपण पुढे जाऊया. हेच काही पर्टिक्युलर 2-4 समाज आहेत, तुम्ही बघून घ्या. माझा आरोप नाहीये, त्याची ती प्रगल्भता पण असेल. ह्याच समाजामध्ये त्यावेळेस विसर्जनाच्या चाव्या, आरतीच्या चाव्या, लिखाणाच्या चाव्या, ह्या सगळ्या चाव्या, व्यापाराच्या चाव्या, ह्या सगळ्या ह्या समाजाकडे होत्या. म्हणजे ऑलरेडी तो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय प्रगल्भ समाज आहे. त्याला कधी कोणी गरज पडली नाही आरक्षणाची, आणि म्हणून तो आरक्षणाच्या मुद्द्यात कधी पडलाच नाही. ह्याच्यामध्ये सुख आहे, कारण सगळीकडून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळत होतं, म्हणून त्या लोकांना आरक्षणाची गरज त्या ठिकाणी भासली नाहीये.
आता काही परिषदेमध्ये त्या लोकांना म्हणजे त्या समाजातल्या काही बांधवांना गरज भासते, त्याचा काही ठिकाणी उठाव पण झाला, मग पुन्हा ब्राह्मण समाजाला आर्थिक महामंडळ दिले, काही गरज नव्हती देत. असं काही लोकांचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं द्यायला पाहिजे. जे जे सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेत ना त्यांना तुम्ही ते केलं पाहिजे. ते दिलंय त्याचं कारण तेच आहे. आता काही जाणीव भासायला लागली, जसे मराठा समाजाला आता जाणवं. तसं आपण जे म्हटलं की नाही की हे आरक्षणाचा जो मुद्दा आहे म्हणजे अतिशय खालच्या तळागाळाची वर न्यायची होती आपल्याला आणि वरच्यापर्यंत घेऊन समांतर आणायची होती. पण ही खालची वर नेताना म्हणजे आमच्या जी वरी होती म्हणजे आम्ही मधले लक्षात घ्या, खाली वेगळे आम्ही मधली, आमच्या वरी पण तुम्ही मानले ते सगळे समान. मग हे मधल्याच पण विचार केला पाहिजे की नाही. बरोबर. आणि मग हे कुठेतरी समान आणण्याच्या ह्या भानगडीमध्ये मराठा समाजाला आणलेला आहे. हे समान आणण्यामध्ये त्याचं कारण काय की आम्ही ओपन आहे. मधला म्हणजे ओपन, मधला म्हणजे काय ओपन, वरचा वरी गेलेला विषय आणि खालची ती वाद त्यांना वरी न्यायची आपल्याला, म्हणजे आपण ओपन आहे. आमच्या अंग किती अन्याय झाला. म्हणजे एक तर ओपन मध्ये सगळ्याला ओपन टू ऑल सगळ्यासाठी म्हणजे एसी ओबीसी सगळे त्या ठिकाणी ओपन मध्ये जागा नोकरीसाठी ह्यासाठी भरू शकताय. ह्याच्यावर अन्याय होत गेला, आमच्यासाठी बघण्यासाठी कोणी नव्हतं. आणि म्हणून ती दरी जी निर्माण झाली नाही ती दरी दुरुस्त करण्यासाठी कुठल्या सरकारला आजपर्यंत जमलेलं नाही. म्हणजे सगळे राजकीय हेतू पुरस्पर घेतलेले निर्णय हे सगळे आमच्या मोकळे येऊन बसले आणि जरांगी पडलेलं ओळखतो आणि मग त्याला नांदेल गरज होतात चाललं हे गरज होते. आम्ही जे मधले आहेत ना ते गरज होते. म्हणून त्या टॉप लेवलच्या लोकांना ते म्हणतो ना ते पिढीजात श्रीमंत त्यांना गरज आहे असे प्रकारचा भाग झाला. बरोबर. किंवा त्यांना एक पारंपरिकच कला आवडत झाली. अगदी की सत्तेच्या जवळ कसं जायचं आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा. अजून पण तसंच आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये जो गरीब समाज आहे त्यांची मागणी नव्हती आरक्षणाची, तरी सरकारने न मागणी नसता 10% ईडब्ल्यूचं आरक्षण दिलं. म्हणजेच उच्चवर्णीय ब्राह्मण असतील, मारवाडी असतील, गुजर असतील त्यांच्या समाजाला सुद्धा 10% ईडब्ल्यूचं आरक्षण आहे. अच्छा. त्या आरक्षणाचा फायदा होतोय. म्हणजे वरी गेलेला तर तो वरी आहेच, जो खाली आहे त्याचा सुद्धा पर्याय या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलाय. अगदी ईडब्ल्यूएस मधून सगळ्यांना आहे. तिथं काही जातीचं वगैरे त्याच्यामध्ये जातीचं नाही, फक्त ओपन मध्ये होता. त्यात मराठा समाज कालच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाची मागणी सुद्धा नव्हती. आमचं ईडब्ल्यूएस वगळा किंवा दुसरं काही द्या, पण जाणून बुजून मराठ्यांचं ईडब्ल्यूएस काढलं गेलं. कुणाचीच मागणी नाही. आरोप केला जातो जरांगे पाटलांनी मागणी, पण नाही. ही सरकारने जाणून बुजून ईडब्ल्यूएस काढलं गेलं आणि एससीबीसी नवीन निर्माण केलं. तर एससीबीसी हे फक्त राज्य लेवलचंच आरक्षण, फक्त राज्याच्या मर्यादित आरक्षण. ते केंद्र शासनाला चालत ते केंद्र शासनाला चालत नाही. त्याच्यावर पण अनेक लोकांनी अपील केले किंवा कोर्टामध्ये गेले. त्याच्यावर सध्या कोर्टामध्ये ते प्रकरण प्रलंबित आहे. एक मुद्दा आता आठवला म्हणून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण समारोप करू. मी थोडासा आर्मी भरती आणि पॅरामिलिटरी भरतीशी निगडीत असल्यामुळे कदाचित तो तुम्हाला माहीत असेल, परंतु तो प्रेक्षकांपर्यंत जावा या उद्देशाने मी सांगतो की भारतातल्या 4 जातींना आर्मीमध्ये आरक्षण दिलं गेले. त्याला रिझर्वेशन नाही म्हणता येणार, परंतु रिलॅक्सेशन जरूर म्हणता येईल. तर त्या 4 जाती कोणत्या आहेत 3 मला माहिती आहेत. 1 नंबर मराठा, दुसरा जाट आणि तिसरी अमरोही एक जात आहे आणि चौथी पूर्वांचल मधली कोणती तरी जात आहे. की ह्या 4 जाती आक्रमक, लढवय्ये, ज्याला आपण शुद्ध भाषेत क्षत्रिय म्हणतो, अशा ह्या जाती असल्यामुळं इंग्रजांपासूनच हे चालत आले आणि अजूनही ते कायम. आणि हे मराठा समाजातील मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की पॅरामिलिटरी, ज्याला आपण निमलष्करी दल म्हणतो, त्या ठिकाणी मराठ्याला निश्चितपणे रिलॅक्सेशन आहे. तिथं मराठा समाज हे प्रमाणपत्र घेऊन गेलं तर त्याच्यामध्ये त्याची गणना केली जाते आणि तो भरती होऊ शकतो. असे अनेक युवक आपल्या तालुक्यात आत्ता ह्या 10 वर्षामध्ये भरती झालेली. तर माझी तुम्हाला मराठा आरक्षणातल्या तुम्ही सक्रिय आहात, त्यामुळे तुम्हालाही विनंती आहे की ही बाजू जरूर तुम्ही मराठा समाजातल्या मुलांना सांगितली पाहिजे की जेणेकरून मराठा समाजातली मुलं त्याचा फायदा घेतली. आपल्याकडे अमरोही जाट ही जातच नाही, तर आपण त्यांना सांगितलं असतं, परंतु बहुसंख्येने मराठा समाजातली मुलं या दृष्टिकोनातून
त्यांनी तिकडे म्हणजे पायवाट करावी त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि अतिशय छान चर्चा या मुलाखतीद्वारे आपण दोघांनी या ठिकाणी केलेली त्याबद्दल ॲडव्होकेट विलास पवार साहेब मी तुमचा आभारी आहे. संदीपान कोकाटे सर मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.